करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः. श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमत श्री दासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण. श्रीराम समर्थ. धन्य धन्य तो वाल्मिक ऋषी माझी पुण्यश्लोक. जयाचेनी हा त्रैलोक्य पावन झाला. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवातच समर्थांनी आपल्याला प्रार्थनेने करून दाखवली, आपल्याकडून म्हणून घेतली. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. तिघांच्या पलीकडे असणारा कोण? तर श्री सद्गुरू साक्षात परब्रह्म. त्या परब्रह्माचं स्वरूप आपल्याला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत ब्रह्मा विष्णू महेश. बघा, प्रत्यक्षात गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू आणि गुरुर्देव महेश्वरा. आपण प्रार्थना म्हणतो, फक्त म्हणतोय, त्याचं सार काय, त्याचा अर्थ काय आहे, प्रत्यक्षात आपण जाणून घेतला पाहिजे. एखादं पान बघा, एखादं पुस्तक, त्या पुस्तकामधला एखादं पान असेल, आपण फक्त वाचतो, परंतु त्या वाचनातून त्याचा सारांश काय आहे, अर्थ काय आहे, महत्त्व काय आहे, हे जर जाणून घेतले ना, तरच आपण वाचल्याचा आपल्याला बघा आनंद मिळत असतो. नुसतं वाचत गेलो काहीही प्राप्त होणार नाही. मग तसंच आहे प्रत्यक्षात. आजची सुरुवात ज्या समासाने केलेली आहे तर समाजसुद्धा उत्तमच आहे. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास कसा घडला जाईल. कारण या ग्रंथामध्ये जे मत मांडलेले आहे ते खुद्द भगवंताचं आहे, आपल्यासारख्या लोकांचं नाही आहे हो. आपण लोकांची मतं जाणून घेतो, काय मत, तुमचं काय मत आहे, यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे. बघा, विचार करा. परंतु युगानुयुगे एकलाची एक चालवितो तिन्ही लोक. कृतयुग गेला, त्रेतायुग गेला, द्वापारयुग गेला, प्रत्यक्षात कलियुग आला, तरीसुद्धा या ग्रंथामध्ये सार जे लिहून ठेवलेलं आहे ना, 20 दशक दासबोध, श्रवणाद्वारे घेता शोध, मनन करत्यास विशद परमार्थ होतो. सकळ ग्रंथांचं सार तो हा दासबोध. बघा, आपण प्रत्यक्षात माहिती घेण्यासाठी इकडे तिकडे फिरत असतो, परंतु तुमचं संपूर्ण आयुष्याचं सार या ग्रंथामध्ये आहे. जर नीट वाचन केलं, श्रवण केलं, श्रवणाचं मनन केलं, मननाचं निजध्यास जेव्हा होईल ना, तेव्हा नक्कीच तुमच्या जीवनाचं सार्थक झालेलं तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणून प्रत्यक्षात या बोधातून दास घडला पाहिजे. आपण घडत नाही तर आपण उलट बिघडतोय ना. कारण लोकांचं आपण ऐकून आलेलो आहोत, लोकांचं ऐकलं की बिघडणार. परंतु प्रत्यक्षात भगवंताचं मत आपण ज्या वेळेला जाणून घेतो त्यावेळी प्रत्यक्षात आपला देह हा घडला जातो. मग दशक 16वा तत्वान्वयाचा तत्व दाखवलीत. ज्याप्रमाणे पंचमहाभूत आहेत तशी तत्वसुद्धा आहेत. आणि त्यातला समास पहिला वाल्मिक स्तवन निरूपण. समासाचं नावच ऐकूनच बघा, प्रत्यक्षात आपल्याला वाल्मिक स्तवन हा शब्द कानावर पडला की लगेच आठवण होते. बघा, वाल्मिकी. ज्याप्रमाणे आपण एखादं कार्य करू असं मनामध्ये ठरवलं की ते कार्य होता होता आयुष्य निघून जातं, परंतु आपल्याकडून होत नाही. परंतु वाल्मिक स्तवन, स्तवन कोणाचं आहे?
आपल्याला बघा प्रत्यक्षात आयुष्यात अशा व्यक्ती काही भेटत असतात की त्यांना कोणीही पहिले विचारत नव्हतं, त्यांचा सल्ला कोणी घेत नव्हते, परंतु कालांतराने त्या व्यक्तीने असं काही कार्य केलं ना, त्या व्यक्तीला बघा प्रत्यक्षात उत्तम प्रकारे स्थान प्राप्त करून त्यांचा सल्ला घेतल्याशिवाय पुढे कार्य होतच नव्हतं. मग आजचा समाजसुद्धा वाल्मिक स्तवन निरूपण आहे. एकदा नाही तर दोनदा समर्थांनी सांगितलं, धन्य धन्य तो वाल्मिक. खरंच उत्तमाचं कार्य केलंय हो. ऋषी माझी पुण्यश्लोक, जयाचे न हा त्रैलोक्य पावन झाला. असं कोणतं कार्य केलं ज्या प्रकारे ज्याच्या योगे त्रैलोक्य पावन झालं, ते ऋषीमध्ये पुण्यश्लोक गणले गेले आणि वाल्मिकी खरोखरच धन्य धन्य झाला हो. आजचा समाज फार महत्त्वाचा आहे. आपण कथा ऐकल्या असतील, गोष्टी ऐकल्या असतील ना, परंतु श्रवण ऐकायला गेलो की लगेच झोप येते. बघा, लागला डोळा, बघा, उठा उठा, रात्र वैरायचे. आयुष्य आपलं कमी आहे हो. आपण अमरपट्टा लावून आलेलो नाही आहे, परंतु ऐकल्याविना शिकले, शिकल्याविना शहाणपण आले, ऐसे देखील ना ऐकले भूमंडळ. म्हणून आपल्या हातून उत्तमाचं कार्य कसं घडलं जाईल हे सुद्धा आपण पाहिलं पाहिजे. भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखिले दृष्टी, धांडोळीता सकळ सृष्टी श्रुत नव्हे. समर्थ म्हणाले भविष्य आणि शतकोटी. ज्याप्रमाणे भविष्यकाळी घडणारे आणि ते सुद्धा 100 कोटी शतकोटी संख्यायुक्त रामायण ज्यांनी आधीच लिहिले, त्यांच्याबद्दल काय म्हणावं. कसा भाग दिलेला आहे. आपण जर विचार केला, रामायण घडायच्या अगोदर बघा प्रत्यक्षात रामायण लिहून ठेवलं ज्यांनी आधीच लिहिलं होतं. रामायणाची निर्मिती तपश्चर्येनंतर वाल्मिकी ऋषींनी रामायणाची रचना केली आणि ज्याप्रमाणे श्रीरामाच्या जीवनावरील ही कथा सत्य, कर्तव्य आणि बघा धैर्याचा संदेश देत असते. आणि ज्याप्रमाणे वाल्मिक स्तवन यांना रामायणाची रचना केल्यामुळे त्यांना आदिकवी म्हणूनही ओळखले जाते. ज्याप्रमाणे बघा एकेकाळी वाल्मिकी त्यांना म्हणत नव्हते, तर समर्थ म्हणाले वाल्या कोळी. बरोबर की नाही. ज्यांनी एका नारद मुनींच्या भेटीनंतर आणि त्यांच्या शिकवणीनंतर पश्चाताप केला आणि तपश्चर्या करून बघा महान ऋषी सुद्धा बनले ना. वाल्मिकींनी संस्कृतमध्ये रामायणाची रचना केली, जे सर्वात मोठे एक महाकाव्य आहे आणि त्यात श्लोक सुद्धा आहेत. वाल्मिकी ऋषी सुरुवातीला बघा ज्याप्रमाणे नारद मुनींची भेट घेतल्यानंतर एक दिवस नारद मुनी वाटेने जात असताना वाल्यांनी त्यांना थांबवून बघा प्रत्यक्ष लुटण्याचा प्रयत्न केला. आपण ऐकलंय. तेव्हा नारद मुनींनी वाल्यांना विचारलं की ते जे पाप करत आहेत त्यांचा भार त्यांचं कुटुंब घेईल का. म्हणून भविष्य आणि शतकोटी हे तो नाही देखील दृष्टी, धांडोळीता सृष्टी श्रुत न. ज्यांनी रामायण आधीच लिहून ठेवलं
त्यांच्याबद्दल आता बघा प्रत्यक्षात बोलायला शब्दच नाही आहे हो. सर्व सृष्टी धुंडाळली तरी अशी गोष्ट कुठेही ऐकण्यात किंवा पाहण्यात येत नाही आहे. अगोदरच लिहून ठेवलं हो की हे असं होईल, असं होणार आहे. बघा किती अभ्यास असेल ना. भविष्याचे एक वचन कदाचित झाले प्रमाण, तरी आश्चर्य मानिती जन भूमंडळीचे. या जगामध्ये भविष्यात घडणाऱ्या गोष्टीसंबंधी एखादं वचन जरी खरं ठरलं ना तरी लोकांना आश्चर्य वाटतो. हा भाग आपल्या तऱ्हेने आपण लक्षात घेऊया. आपलं वर्तमान काळ कसं आहे हे आपण चालू जीवनात पाहत असतो. आपलं भूतकाळ कसं होऊन गेलेलं आहे हे सुद्धा आपण जाणतो. परंतु आपल्या भविष्यात काय लिहून ठेवलेलं आहे ना हे अजूनपर्यंत आपल्याला माहीत नाही. कारण का पुढच्या सेकंदाला काय होणार आहे हे सुद्धा माहीत नसतो. परंतु एखादं वचन जर आपलं खरं ठरलं ना तर आपला आत्मविश्वास वाढतो की मी खरंच बोललो होतो आणि ते करून दाखवलं, ते मला सर्व प्राप्त झालं. कारण आपण एखादा बघा वाणीतून आपण ज्यावेळी बोलून जातो, मुखातून आपले शब्द बाहेर पडतात आणि ते जर खरं ठरलं की लोकांना सुद्धा आश्चर्य वाटतं, अरे हा बोलला होता, याला सर्व प्राप्तसुद्धा झालं आणि याला सर्व काही मिळालं. नसता रघुनाथ अवतार, नाही पाहिला शास्त्राधार, रामकथेचा विस्तार, विस्तारिला जेणे. ज्यावेळी रघुनाथाचा अवतारही झालेला नव्हता बघा, अशावेळी कुठलाही शास्त्राधार पाहिलेला नसता वाल्मिकीने रामकथेचा इतका अफाट विस्तार केला. कशा प्रकारे हो? पहिला वाल्याकुली कसा होता, वाल्याचा वाल्मिकी कोणी घडवला आणि त्यांच्या हातून बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं ना रामायणाची निर्मिती म्हणजे रामायणाचा इतिहास त्यांच्या हातून लिहून घेतला. आणि रामायण घडायच्या अगोदर बघा प्रत्यक्षात न भूतो न भविष्यती काय हो. खरंच शास्त्राधार पाहिला नसता वाल्मिकीने रामकथेचा इतका अफाट विस्तार केला. आईसा जपाचा वाघविळास, ऐकोनी संतोषला महेश, मग विभागिले त्रैलोक्यास शतकोटी रामायण. असा त्यांचा तो वाघविलास पाहून बघा महेशाचं अत्यंत बघा शंकर भगवान सुद्धा प्रसन्न झाले आणि त्यांनी ते शतकोटी रामायण त्रैलोक्यासाठी 3 भागात विभागले. कारण कृते जनार्दनो, कृतयुगामध्ये जनार्दन स्वामी होते ना. त्रेताया रघुनंदन, द्वापारे राम श्रीकृष्ण. आता कलियुग चालू आहे. कलो श्रीपाद श्री वल्लभ. ऋषी होते थोर थोर, बहुती केला कवित्व विचार, परी वाल्मिका सारिका कवीश्वर न भूतो न भविष्यती. आतापर्यंत सगळे कवी आपण पाहिले, परंतु वाल्मिकासारखा कवीश्वर, वाल्मिकासारखा कवी न भूतो न भविष्यती होणार आहे. असा वाल्मिकी आपल्याला बघा प्रत्यक्षात कुठेही पाहायला मिळणार नाही. की रामायणाची रचना रामायण घडायच्या अगोदरच लिहून ठेवली होती. कित्येक थोर ऋषी होऊन गेले हो. त्यातील अनेकांनी काव्यरचनाही केली, पण वाल्मिकींसारखा
कवीश्वर पूर्वी कधी झाला नाही आणि भविष्यात कधी होणार सुद्धा नाही. एवढं भलं मोठं सामर्थ्य. बघा, प्रत्यक्षात आपण गोष्टी ऐकल्या असतील ना, कथारूप, स्वरूप, महत्त्व, परंतु जाणून घेतलं पाहिजे. आपलासुद्धा देह हा हाडामासाचं, आपल्या हातून पण चांगलं कार्य कशा प्रकारे होईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे ना. वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो, मग आपल्यामध्ये थोडे बदल का होत नाही हो? कारण आपला वर्तमान काळच उत्तम प्रकारे नाही आहे. आपण भविष्याची चिंता करत बसलेलो आहोत, परंतु भविष्याची चिंता करण्यापेक्षा आपला वर्तमान काळ जर उत्तमाचा असेल. वाल्मिकींनी बघा काय केलं, घडायच्या अगोदर सर्व इतिहास लिहून ठेवला होता. आपण घडल्यानंतर लिहित बसतो, माझ्या आयुष्यात काय झालं. लोकांनी वाचावं, परंतु आपण काय केलं, कशा प्रकारे चाललेलो आहोत हे प्रत्यक्षात अनुभवलं पाहिजे. पूर्वी केली दुष्टकर्मे, परिपावन झाला रामनामी. नाम जपता दृढ नेमे, पुण्य सीमा सांडिली. पूर्वी त्यांनी खूप दुष्टकर्म केली, वाईट कर्म केली. बघा, ज्याप्रमाणे समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसे वर्तणूक करू नका, कुणालाही बोलू नका. कारण का, आपण ऐकलं, बोललेलो आहोत. बघा, ज्याप्रमाणे बोललेले आहेत त्याप्रमाणे आपण ऐकत असतो ना. कारण रस्त्यावर लोकांना लुटायचा वाल्याकुली. ज्या प्रकारे वाल्मिकी ऋषी सुरुवातीला वाल्या नावाचं दरोडेखोर होते. ज्याप्रमाणे पूर्वी केली दुष्टकर्मी आणि परिपावन झाला रामनाम, पण नंतर बघा रामनामाने ते पावन झाले ना. मंत्र आहे ना, मंत्र उच्चारले, परमेश्वराचं स्मरण त्यांच्या मुखामध्ये प्रत्यक्षात राहिले ना. मग आपल्याला सुद्धा मंत्र दिलेला आहे, मग आपल्यामध्ये बदल का नाही आहे? दृढ नेमाने त्यांनी अखंड नाम जपल्यामुळे त्यांच्या पुण्याने सीमा ओलांडली. आपल्याला भगवंताचं स्मरण करायला बघा वेळ नसतो. भगवंताचं स्मरण करायला, नामस्मरण करायला गेलो किंवा बसलो की लगेच झोप लागते, हातातली स्मरणिका पडते. परंतु मोबाईल असू दे, तर त्याने गाणी वाजवला, बस इकडे नाचायची सुरुवात. म्हणजे काय, नित्य नियमाने आपल्या अंतरीसुद्धा अखंड नामस्मरण असणं गरजेचं आहे. खरं जर पाहायला गेलं तर पुण्याई कशामध्ये आहे ना, हे आता मनुष्यदेह पूर्णपणे विसरलेला आहे. आपण आपला वेळ भगवंताच्या स्मरणामध्ये, भगवंताच्या उपासनेमध्ये कमी देतो आणि बाहेरच्या गोष्टीमध्ये जास्त देत असतो. लोकांच्या गोष्टी ऐकायला आपल्याकडे खूप वेळ असतो, परंतु भगवंताच्या गोष्टी ऐकायला बघा आपल्याकडे वेळ नसतो. सत्यपणा आहे. या कलियुगामध्ये आपण जन्म घेतलेला आहोत. सावधान, कारण का पुढे पुढे वर्णसंकर होणार आहे. भीती नाही आहे, पण एक प्रकारची जबाबदारी नक्कीच आहे. ज्या प्रकारे समर्थ म्हणाले, भीती का म्हणून बाळगायची, ज्याचे हृदयी श्री सद्गुरु स्मरण, त्यासी कैचे भय दारुण, काळ मृत्यू न भादे जाण, अपमृत्यू काय करे. परंतु आपल्याला सुद्धा मंत्र प्राप्त करून दिलेला आहे आणि त्या मंत्राद्वारे, त्या भगवंताच्या स्मरणाने, नामस्मरणाने, अखंड नाम जपल्यामुळे आपल्यामध्ये सुद्धा पुण्याई नक्कीच प्राप्त होईल. आपली सुद्धा नक्कीच शिल्लक वाढेल. उपराटे नाम म्हणता वाचे, पर्वत फुटले पापाचे, ध्वज उभारले, बघा प्रत्यक्षपणे उभारले पुण्याचे ब्रह्मांडावर होते. कारण का, त्यांनी उलट्या रामनामाचा मुखाने इतका जप केला,
की त्यांचे पूर्वीचे पर्वतासारखे प्रचंड पाप नष्ट झाले आणि ब्रह्मांडामध्ये त्यांच्या पुण्याचं ध्वज फडकत राहिलं. आता कसं ते सुद्धा समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. आता विचार करा, उलट्या उपराटे नाम म्हणतावाचे म्हणजे उलट्या रामनामाचा मुखाने इतका जप केला. राम राम बोलायचा तिथे वाल्याकोली काय म्हणायचा, मरा 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 मरा. अशा वेळी प्रत्यक्षात त्याच्या मुखातून निघणाऱ्या शब्दातून त्याची इतकी पुण्याई इतकी शिल्लक वाढली की बघा, त्या पृथ्वी तलावर या पृथ्वी तलावर प्रत्यक्ष वाल्याकोली हे नाव बदलून वाल्मिक झाला, वाल्मिक. आणि त्या वाल्मिकींचं आता आपण स्तवन करत आहोत. म्हणजे विचार जर आपण केला, आपल्याला स्मरण करायचं, नामस्मरण करायचं आहे, परंतु नामस्मरण करत असताना आपल्याला जो मंत्र प्राप्त करून दिलेला आहे, आपण परमेश्वराचे स्मरण करत आहोत, त्यावेळी बघा आपण किती 5 मिनटं 10 मिनटं फक्त करतो नामस्मरण आणि लगेच दुसऱ्या कार्याला सुरुवात करतो. परंतु वाल्मिकी जो वाल्याकोली होता, त्याने प्रत्यक्षात रामनामाचा असा जप केला, तो सुद्धा उलटा. राम आहे तिथं मरा, बघा, राम राम आहे तिथं मरा 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 करत पूर्वीचं पर्वतासारखं प्रचंड पापच नष्ट झालं. पाप आता नष्ट झालं, मग शेवटी उरेल काय? उरले ते फक्त पुण्याई ना. आणि पुण्याई इतकी वाढली की प्रत्यक्षात ध्वज उभारलं पुण्याचं ब्रह्मांडावरती. त्या ब्रह्मांडात प्रत्यक्षात पुण्याचा ध्वजच फडकत राहिला, कारण संपूर्ण पापच नष्ट झालं. परंतु आता आपल्या हातून सारखं सारखं पापच घडते. पुण्याई आपली कमी होत चाललेली आहे. आपल्याला पुण्याईकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपली शिल्लक कशी वाढेल याकडे आपण लक्ष कमी देतो आणि आपले पाप कसे वाढतात याकडे आपण सर्वात जास्त लक्ष देतो. आपल्याला कळत नाही की पुण्याई वाढते का पाप कमी होतो, किंवा पाप वाढते का पुण्याई कमी होते. ज्याचं त्यांनी ठरवावं. समर्थ म्हणाले, वाल्मिक जे ते तप केले ते वनपुण्य पावन झाले. शुष्क काष्टी अंकुर फुटले तपोबळे जयाच्या. समर्थ म्हणाले, ज्या वनात वाल्मिकींनी तप केले ते वन पुण्य पावन झाले. एवढंच नव्हे तर त्यांच्या तपोबलाने शुष्क काष्टालाही अंकुर फुटले. बघा, आता विचार जर आपण केला, ज्या वनामध्ये, ज्या डोंगराळ भागामध्ये प्रत्यक्षात वाल्मिकी तप करायला बसले होते, ते वन पुण्य पावन झाले. कारण का? त्यांच्या नामस्मरणाने, ज्या रामाचा बघा, प्रत्यक्षात श्रीरामाचं नामस्मरण करत असताना ते वन सुद्धा इतकं पुण्याने पावन झालं, तर तपोबळाने शुष्क काष्टालाही अंकुर फुटले. त्या झाडाला कधी पाणी सुद्धा मिळत नव्हतं, पूर्णपणे सुकलेली फांदी, आणि त्या फांदीतून बघा प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर अंकुर सुद्धा फुटले. आपल्या मनामध्ये एक प्रश्न उभा राहिला असेल, खरं की काय आहे ना? एक कुठंतरी आपला संशय उभा राहतो. परंतु ज्याच्या दृष्टी खालून गेले आईसे काहीच नाही उरले हो. म्हणून आपण जिथं उपासनेला बसलेलो आहोत ना, आपल्या घरामध्ये असो, त्या घरामध्ये नक्कीच अधिष्ठाता आहे, अधिष्ठान आहे. बघा, त्या भगवंताचं आपण स्मरण केल्यानंतर आपलं घरसुद्धा बघा पुण्याईने भरत असतं. कारण का? आपल्या मनातले, आपल्या डोक्यातले वाईट विचार नष्ट होत असतात.
ही शिकवण आपल्याला प्राप्त झालेली आहे. मग ज्या प्रकारे वाल्मिकींनी तप केले, वाल्मिकींनी नामस्मरण चालू ठेवलं आणि त्या नामस्मरणाच्या आधारे बघा प्रत्यक्षात ते जे वन होते ते पुण्याईने पावन झाले. आता आपलं साधं घर 10 बाय 10चं ते घर बघा पुण्याईचं करून दाखवा, पुण्याईने पावन करून दाखवा. अहो त्या जमिनीवरची आपल्या भांडणं होतात, भावाभावांमध्ये ना बहिणी बहिणींमध्ये, भावा बहिणींमध्ये. विचार करा. परंतु प्रत्यक्षात आहे ना, एवढंच नव्हे तर प्रत्यक्षात शुष्क काष्टालाही अंकुर फुटलं. हा सुद्धा भाग आपल्याला देण्यात आला. पूर्वी होता वाल्ला कोली, जीव घातकी भूमंडळी, तोची वंदिजे सकळी, विभूती आणि ऋषेश्वरी. समर्थांनी पुन्हा एकदा भाग दिला. पूर्वी ते वाल्ला कोली म्हणून ओळखले जायचे. सर्व जगात ते जीवघातकी म्हणून ज्ञात होते. जगामध्ये जगप्रसिद्ध होते, कारण दरोडेखोर होते, लुटारू होते, एकमेकांना मारायचे. बघा भाग दिलेला आहे. पूर्वी होता वाल्ला कोली, परंतु एवढं भलं मोठं सामर्थ्य आलं कुठून की वाल्या कोलीचा प्रत्यक्षात वाल्मिकी ऋषी, आणि आता त्यांचं आपल्याला स्तवन करावं लागते. विचार करा काय भलं मोठं सामर्थ्य. समर्थ म्हणाले, ते त्या गीता कीर्ती मागे उरावी. काय हाल अपेष्टा असतील ना, किती प्रयत्न केले असतील. आपल्याला आपल्याच आयुष्याचा धडा जर लिहायचा असेल ना, आपल्या आयुष्यात काय काय घडलेलं आहे ते आपण लिहू. परंतु वाल्मिकीसारखा रामायण जर लिहायचं म्हटलं ना, तर समर्थ म्हणाले त्यांच्यासारखा कोणीही कवीश्वर होणार नाही, की रामायणाच्या अगोदरच सर्व काही लिहून ठेवलं होतं. तेच पुढे रामनामामुळे इतके थोर झाले ना, की सगळे देव, विद्वान, संत, ऋषीश्वरी त्यांना वंदन करू लागले. म्हणजे विचार करा, पहिले ज्या वेळेला वाल्याकोली होते त्यावेळी त्यांना कोणी ओळखत नसायचे. कारण का, तशी दुष्टकर्मे त्यांच्या हातून घडायची. परंतु रामनामामुळे त्यांच्या इतका बदल झाला की संपूर्णपणे पापच नष्ट झाले आणि पुण्याईने पावन भूमीवर सगळे देव, विद्वान आणि ऋषीश्वरी त्यांना वंदन करू लागले. परती आणि अनुताप, तेथे कैसे उरेल पाप, देहांत तपे पुण्यरूप, दुसरा जन्म झाला. ज्याला उपरती आणि पश्चाताप झाला असेल ना, त्याचं पाप कसे शिल्लक राहील. वाल्मिकींनी देहात असणारा जो देही अंतरात्मा मीपणा त्याचा नाश होईपर्यंत केलेल्या तपामुळे त्याचा जणू पुण्यरूपाने दुसराच जन्म झाला. आपल्यामध्ये आहे ना, मीपणा आहे, अभिमान आहे, तो प्रथमतः बाजूला सारला पाहिजे. वाल्मिकींनी असं काही स्तवन केलं होतं. वाल्मिकींनी अशा प्रकारे बघा परमेश्वराचं स्मरण केलं की त्यांच्यातला जो मीपणा होता, अभिमान होता, तोच नष्ट झाला. अहो संपूर्णपणे पापच नष्ट झालं. हो, पुण्याई इतकी वाढवली होती की तिथला परिसर बघा पुण्याईने पावन झाला होता. ज्याने प्रत्यक्षात पुण्याईने पावन केला, मग त्याचा देह किती पुण्याईचा असेल. मग कसे पाप जमा होतील. पाप मायनसच ना, कारण पुण्याई इतकी प्रबळ झाली होती. अनुतापे आसन घातले, देहांचे वारुळ झाले,
तेची नाम पुढे पडिले वाल्मिक ऐसे. कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातले ना, ते देहावर वारूळ, बघा प्रत्यक्षात देहावर वारूळ वाढले तरी त्यांना कळलं नाही, त्यामुळे वाल्मिकी त्यांना नाव पडलं. काय विचार जर आपण केला ना, कृतकर्माचा अत्यंत पश्चाताप झाल्याने त्यांनी उलट्या रामनामाचा जप करण्यासाठी जे आसन घातलं होतं, आपण बघा जमिनीवर बसताना आपण एखादं गोंडपाट असेल किंवा बघा चटई असेल, ते आपण टाकून बसतो की नाही. बघा ज्यावेळी उपासनेला बसायचं आहे किंवा एखाद्या जेवणासाठी बसायचं आहे, चटई असेल ते आपण घालून बसतो की नाही. जे आसन घातलं होतं ते देहावर बघा वारूळ वाढलं हे सुद्धा कळलं नाही आहे. एखादा मुंग्यांचं वारूळ कसं असतं, तसं देहावर सुद्धा बघा प्रत्यक्षात वारूळ वाढलं हे कळलंच नाही आहे की आपल्या आजूबाजूला एवढं भलं मोठं वारूळ झालेलं आहे. आपण उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना मच्छर येते, माशा येतात, मुंग्या येतात. आता लक्ष कुठे लागणार हो? उपासनेकडे लागेल का त्या मच्छरांकडे लागेल, डासांकडे लागेल, माशांकडे लागेल? विचार करा. म्हणजे त्या वाल्मिकीला माहितीसुद्धा नव्हतं की एवढं मोठं वारूळ झालेलं आहे आणि आपले लक्ष हातामध्ये स्मरणिका, लक्ष मात्र मुंग्यांकडे. ते काय किलोभर साखर घेऊन जाणार आहेत का हो तुझी? नाही ना. परंतु आपला देह कसा इकडे तिकडे भरकटणार आहे, मन चंचल झालेलं आहे. आपल्या मुखामध्ये स्मरण आहे, परंतु स्मरण करत असताना लक्ष मात्र परमेश्वराकडे नाही आहे. वारुळास वाल्मिक बोलीचे, म्हणून वाल्मिक नाम साजे, जयाच्या तीव्र तपे झिजे, हृदय तापसाचे. वारुळालाच वाल्मिक म्हटलं गेलं, म्हणूनच त्यांना सुद्धा वाल्मिकी हे नाव शोभून पडलं ना, शोभून दिसलं. आता का? त्यांची तपस्या पाहून तपस्वी लोकांच्या हृदयाचाही थरकाप होतोय की एवढं भलं मोठं सामर्थ्य एवढं यांच्या हातून कसं काय घडलं. खरंच ज्या व्यक्तीला कोणी मानत नव्हते आज त्यांचं स्तवन करतायत. विचार जर केला, वारुळाला सुद्धा वाल्मिकी हे नाव पडलं, म्हणून त्यांना सुद्धा वाल्मिकीचं नाव पडलं ना. जो तापसान माझी श्रेष्ठ, जो कवेश्वरांमध्ये वरिष्ठ, जयाचे बोलणे स्पष्ट निश्चयाचे. वाल्मिकी हे तपस्व्यांच्यामध्ये श्रेष्ठ आणि कवीश्वरांमध्ये वरिष्ठ असून त्यांचं बोलणं स्वानुभवाचं असल्याने निश्चयात्मक आणि स्पष्ट होते. जो निष्ठावंतांचे मंडन, रघुनाथ भक्तांचे भूषण, ज्याची धारणा असाधारण, साधका सदृढ करी. वाल्मिकी हे त्यांच्या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये ते अलंकाराप्रमाणे शोभतात. रघुनाथ भक्तांना ते भूषणास्पद वाटतात आणि त्यांची असाधारण धारणा साधकांना त्यांची धारणा सुदृढ करण्यास प्रेरणा देत असते. कारण त्यांच्या हातून एवढं भलं मोठं कार्य घडलेलं आहे, मग भूषणास्पद आहे, बरोबर की नाही. ज्या प्रकारे त्यांनी केलेल्या कार्यातून आपल्याला ऊर्जा प्राप्त होत असते, प्रेरणा मिळत असते, मग अशा या दृढ निष्ठेमुळे निष्ठावंतांमध्ये सुद्धा विश्वास पाहायला मिळतो. धन्य वाल्मिक ऋषेश्वर, समर्थांचा कवेश्वर, तयासी माझा नमस्कार साष्टांग भावे. समर्थ म्हणाले, ऋषीश्वर वाल्मिकी जे श्रीराम समर्थांचे कवीश्वर आहेत, ते खरोखरच धन्य आहेत.
समर्थ म्हणतात, त्यांना माझा साष्टांग भावे नमस्कार असो. विचार करा, काय भलं मोठं सामर्थ्य असेल ना. रघुनाथ कीर्ती प्रकट केली, तेने जयाची महिमा वाढली. भक्त मंडळी सुखी झाली, श्रवण मात्रे. रघुनाथ कीर्तीने रामायण रूपाने प्रगट केल्याने वाल्मिकींचा महिमाही वाढला, नाव वाढलं. कीर्ती बघा प्रत्यक्षात जगप्रसिद्ध झाली. जगामध्ये प्रत्यक्षात कीर्ती पाहायला मिळाली आणि त्या रामायणाच्या केवळ श्रवणानेही भक्त मंडळी सुखी झाली. आपल्याला आता श्रवण जर सांगितलं, श्रवण ऐकायला आपण गेलो तर लगेच बघा आपले कान बंद होतात. कारण का, डोळ्यावर झोप येते, आळस येतं, कंटाळा येतं. भगवंताचं आहे ना जे आपल्याला फुकट मिळणार आहे. परंतु बाळा, फुकट जरी मिळत असलं ना तर आयुष्य फुकट घालवू नकोस. जेने विठ्ठल मात्र घ्यावे, त्याने पथ्य सांभाळावे. का सांगितला भाग? आपल्याला जे फुकट मिळतं त्याची किंमत नसते. जिथे आपण पैसे भरतो ना तिथे बघा आपण डोळे उघडे ठेवून पाहतो. एखादी मॅच असेल, तिकीट काढून गेलेलो आहोत, तिथे झोप लागेल का? हो, नाही लागणार. एखादा नवीन चित्रपट आला आहे, मॉलला गेलो आहे चित्रपट पाहायला, टॉकीजला गेलो आहे, किंवा एखादं नवीन नाटक आलं असेल, काय 300 रुपये तिकीट, 400 रुपये तिकीट, 500 रुपये तिकीट, देतो की नाही पैसे? तिथं झोप लागते का? हो, नाही आहे. कारण का, पैसे भरले. परंतु इथे तुला सर्व काही फुकट मिळत आहे. परंतु इथे आल्यानंतर बघा डुलकी लागते. तरी समर्थ म्हणाले, बघा प्रत्यक्षात देव कधी कोणावर रागवत नाही, देव कधी कोणावर कोपत नाही. तुला ही झोप जरी लागली असली ना, तुझा देह हा श्रवणासाठी आला असला ना, तरी तुला ही झोप ही समाधानाची आहे. आपुला काळ सार्थक केला, रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला. भूमंडळी उधारीला बहुत लोक. समर्थ म्हणाले, रघुनाथ कीर्तीमध्ये, भक्ती रसामध्ये पूर्णपणे राहून वाल्मिकींनी आपल्या जीवनातील काळ सार्थकी तर लावलाच, पण या पृथ्वी तलावरील अनेक लोकांचाही त्यांनी उद्धार केला. कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलं, अशी कीर्ती या आयुष्यात पुढे आपण कोणाकडून पाहणार सुद्धा नाही आहे. एवढी भली मोठी कीर्ती करून ठेवलेली आहे, ना भूतो ना भविष्यात. हो, आपण काही लिहून ठेवलं आणि ते बघा जसं घडेल आपण विश्वास ठेवतो, अरे मला डॉक्टर बनायचं आहे, परंतु मनामध्ये आहे. आणि ज्यावेळी आपण खरं डॉक्टर होतो तेव्हा आपल्याला जाणीव होते, अरे मी लिहून ठेवलं होतं परंतु हे मी करून दाखवलं. परंतु त्यामध्ये काय झालं, मी पण आला. आपल्याला आनंद झाला, समाधान झालं, घरामध्ये आनंदसुद्धा होत गेला, परंतु मीपणा राहिला ना. आपण काय करत गेलो, आपण थोडंसं चांगलं कार्य केलं की लगेच लोकांना कमी लेखतो. परंतु आपली पुण्याई कधी कमी करायची नाही आहे, तर आपली पुण्याई वाढवायची. जसं वाल्मिकींनी बघा काय केलं, एवढं भलं मोठं त्या वनामध्ये तपश्चर्या केल्यानंतर पुण्य इतकं कमवलं की ते वनसुद्धा बघा पुण्याईने पावन झालं. मग आपला देह फक्त पुण्याईने पावन करायचं आहे, तर आपली जागा ही नक्कीच प्राप्त होईल ना. मग रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला. जीवनाचं सार्थक करायचं असेल तर प्रत्यक्षात आपल्याला भगवंताच्या स्मरणामध्ये असणंच खूप गरजेचं आहे. रघुनाथ भक्त थोर थोर, महिमा जयांचा अपार, त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. जे थोर थोर
थोर लोक बघा प्रत्यक्षात रघुनाथ भक्त होऊन गेले. त्या अपार महिमा असलेल्या समस्त रघुनाथ भक्तांचा त्या समस्तांचा किंकर आहे असे समर्थ म्हणतात. म्हणून आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे शिकवण प्राप्त झालेली आहे. भगवंताला आपल्याकडून काय अपेक्षित आहे हो? जसा देह आपल्याकडून बघा आपल्याला पाठवलेला आहे या पृथ्वीतलावर, तसाच या देहाने उत्तम असं कार्य करून बघा उत्तम प्रकारे कीर्ती कमवावी, हाच फक्त अट्टहास असतो. परंतु आपला अट्टहास कशासाठी? लोकांना मिळालं नाही तरी चालेल, परंतु माझ्या आयुष्यात मला प्राप्त झालं पाहिजे. आपण आपल्याला सर्वात जास्त बघा समजत असतो आणि लोकांना आपण कमी लेखत असतो. परंतु समर्थ म्हणाले, रघुनाथ भक्त थोर थोर महिमा जयांचा अपार. महिमा कळला पाहिजे. आपला जन्म हा कशासाठी आहे? त्या समस्तांचा किंकर रामदास म्हणे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिकीस्तव निरूपण नाम समास पहिला. जय जय रघुवीर समर्थ.